पुढच्या पिढीपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जे आहे हे कशा प्रकारे आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. तर आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे रूम्स केले. त्या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाने जे आहे हे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जे आहे आणि त्यांचा पूर्ण संघर्ष जो आहे तो त्या ठिकाणी मांडण्याचं काम होणार आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रावरती आणि संघर्षावरती एक पूर्ण डेडिकेटेड लायब्ररी आम्ही त्या ठिकाणी करतोय, जेणेकरून त्या लायब्ररीमध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आधारित सगळी पुस्तकं जी आहेत ही त्या ठिकाणी असतील आणि प्रत्येक मनुष्य जो इकडचा आहे, कल्याणपूर्वचा असेल किंवा बाहेरचा असेल, ते चरित्र त्या ठिकाणी वाचेल, त्याच्यातून ऊर्जा घेईल, त्याच्यातून प्रेरणा घेईल आणि त्याच्यातून संघर्ष करून जे आहे आपलं नाव जे आहे, या कल्याणचं नाव जे आहे या भारताच्या नकाशावरती पोचवेल. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होलोग्राफिक चित्र आम्ही त्या ठिकाणी करतोय की त्या ठिकाणी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याशी बोलतायत अशी अनुभूती जी आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी येईल. म्हणजे देशामध्ये जे जे चांगलं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न केला. माझा हा प्रोजेक्ट जो आहे हा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय जो होता माझा हा प्रोजेक्ट होता. रोज आम्ही याच्यासाठी फॉलोअप करत होतो. रोज जो आहे हा स्मारक लवकरात लवकर झालं पाहिजे याच्यासाठी आपण त्या ठिकाणी फॉलोअप करत होतो. आज प्रयत्न जे आहेत हे आमच्या फळाला त्या ठिकाणी आले. मी सन्माननीय खासदार महोदय साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. सगळ्यांना नमस्कार. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र याचं उद्घाटन लोकार्पण होत आहे. मी मंत्री महोदय उदय सामंतजी आणि त्याचबरोबर संजय शिरसाट साहेब या दोघांचाही खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की आपण दोघे वेळात वेळ काढून जे आहे हा माझ्या मतदारसंघामध्ये आपण आलात त्याबद्दल आपल्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. आणि कधी कुठला कार्यक्रम असला मतदारसंघामध्ये तर मी नसतो असं होत नाही. पहिल्यांदा असं झालं की इतकी मोठी वास्तू उभी इथे राहते आणि त्याचं लोकार्पण होत आहे, पण मी तिकडे पोहोचू शकत नाही. त्याच्यासाठी दिलगिरी देखील मी सगळ्यांची व्यक्त करतो, कारण की माझी फ्लाईट होती पण ती फ्लाईट